दिल्लीच्या रस्त्यावर आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. ना मोठा ताफा ना घोषणांचा गोंधळ. देशाचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी थेट पोहोचले ऑटो रिक्षा चालकांच्या मध्ये. त्यांच्यासोबत बसले, जेवले आणि ऐकून घेतल्या त्यांच्या व्यथा, त्यांच्या समस्या. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. दिल्लीतील तोरणमल पार्क परिसरात आज राहुल गांधी यांनी ऑटो रिक्षा चालकांशी थेट संवाद साधला. बंगाली मार्केट भागात त्यांनी रिक्षा चालकांसोबत बसून साधं जेवण घेतलं. पण या भेटीमागे मोठा राजकीय संदेश दडलेला दिसून आला. देशातील वाढती महागाई, घटत चाललेलं उत्पन्न, दिवसेंदिवस वाढणारा खर्च आणि रस्त्यावर कष्ट करून देखील हातात काहीच उरत नसल्याची वेदना, या सगळ्या समस्या रिक्षा चालकांनी राहुल गांधी यांच्या समोर मांडल्या. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी फक्त ऐकत नव्हते, तर ते प्रत्यक्षात रिक्षा चालकांच्या डोळ्यात डोळे घालून संवाद साधताना दिसून आले. आपलाच एक माणूस आमचं दुःख समजून घेतो, अशी भावना अनेक रिक्षा चालकांनी यावेळेस व्यक्त केली. एका रिक्षा चालकाने तर स्पष्ट शब्दात सांगितलं, मोठे नेते फक्त भाषण करतात, पण राहुल गांधी आमच्या मध्ये येऊन बसतात, आमच्या सोबत जेवतात आणि आमचं खरं आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करतात. राजकारणात सध्या प्रतिमेची मोठी लढाई सुरू आहे आणि अशा भेटींमधून राहुल गांधी स्वतः जनसामान्यांचा नेता ही प्रतिमा अधिक मजबूत करत असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यावरचा सामान्य कामगार, रिक्षा चालवून कुटुंब चालवणारा चालक आणि त्यांच्या संघर्षाला थेट स्पर्श करणारा नेता, हे चित्र आज दिल्लीत पाहायला मिळालं. आता आता हा संवाद फक्त फोटो सेशन होता की खरंच रिक्षा चालकांच्या प्रश्नांसाठी पुढे काही ठोस पावलं उचलली जाणार, हा प्रश्न मात्र कायम तसाच राहतो. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.